तुमचं श्रद्धाच किचनमध्ये आज करतोय ढोबळीची वेगळी अशी भाजी. ढोबळी, गाजर, त्याच्यानंतर बटाटा छान बारीक बारीक चिरून घेतलाय, कांदा, टोमॅटो, थोडासा लसूण छान चिरून घेतलाय बारीक आणि कोथिंबीर. तर इकडं कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं फक्त जिरं थोड्याशा प्रमाणात, त्याच्यानंतर लसूण छान तळून घ्यायचं आहे. कडक झाला की थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि मग लगेचच कांदा छान परतून घ्यायचा. कांदा थोडासा वेगळ्या पद्धतीने कट करून घ्यायचा. गोल असा कांदा मी कट करून घेतला, जेणेकरून भाजी आपल्याला एक वेगळा फील भाजीचा येण्यासाठी. त्याच्यानंतर टोमॅटोज दोन्ही छान परतून घ्यायचे. थोडीशी हळद टाकायची, 1-2 मिनटं परतायचे. शिजेस्तो पाण्यामध्ये आपल्याला टाकायची मिरची पावडर 1.5 चमचा, थोडासा मटण मसाला, थोडासा पावभाजी मसाला आणि कांदा मसाला. हे छान परतून झाले. याच्यानंतर आपण सगळे मसाले टाकून घेणार आहोत परतून, आणि नंतर आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या टाकून 2 मिनटं छान परतून घ्यायचे. भाज्या छान धुवून घ्यायच्या. त्यानंतर सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. सगळ्या भाज्या टाकून घेतल्यात, मीठ टाकले आणि छान 2 मिनटं सगळं एकजीव करून परतून घ्यायचे. छान करून घेतले. आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत वरती झाकण ठेवायचं आणि वाफेवर शिजवून घ्यायचं. वाफेवर शिजवलेल्या ज्या भाज्या असतात त्यांची चव वेगळीच लागते. तर आपण घेणार आहोत आता हे सगळं शिजवून छान. तर 10 ते 15 मिनटात आपली भाजी शिजवून छान रेडी आहे. एकदा जरूर आपली ही रेसिपी ट्राय करा, मस्त होते ही भाजी.